ढंटाढ्यान तर आम्ही सगळेजण परत आलेलो आहोत तुमच्या भेटीसाठी। आज सकाळी सकाळी उठल्या सई आंघोळ पांघोळ न करता थेट गेली त्या किल्ल्यावरती, जो किल्ला तिच्या मित्रमैत्रिणींनी सगळ्यांनी मिळून तयार केला होता। घरी आली आणि घरी अशा पद्धतीनं पंत्यांना कलर देत होती। या पंत्या तिला त्या किल्ल्याच्या वरती ठेवायच्या होत्या आणि आज मी सईला रांगोळी काढायला सांगितली होती। काय होतं, मुलांना जरी येत नसलं तरी हळूहळू ते शिकत असतात। तर ही आहे सुंदर अशी सईनं काढलेली रांगोळी। आजपासून आम्ही दिवाळी फराळाला सुरुवात करत आहोत। सगळ्यात पहिला पदार्थ केला तो म्हणजे शंकरपाळ्या। शंकरपाळ्या एकदम मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि या सगळ्याच्या दरम्यानच इथं मुलांनी बघता का तुम्ही काय कुटाणा केलेला आहे। हा जो आबा आहे ना, त्याने इथंच आमच्या शेजारी कुठेतरी खेकडा आला होता आणि तो खेकडा या मिक्सरच्या भांड्यामध्ये पकडला होता, जे भांडं मी बाहेर भंगारमध्ये देण्यासाठी काढून ठेवलं होतं आणि या भांड्यालाच घेऊन तो सगळीकडे फिरत होता आणि त्याच्या मागे त्याचे मित्रमंडळी फिरत होती। या आबाच्या करामतीमुळे ना आम्हाला शंकरपाळ्या करायला खूप जास्त वेळ गेला। शंकरपाळीनंतर आम्ही दुसरा पदार्थ करायला घेतला तो म्हणजे करंजी। करंजीचा बाकूर अगोदरच तयार करून ठेवला होता, त्यामुळे करंजीसाठी खूप अट्टहास करावा लागला नाही। करंज्या करत असताना ते करण्यासाठी म्हणजेच त्याचं सारण वगैरे भरण्यासाठी, कट करण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे आम्ही दोघींनी शेगडी खाली घेतली आणि खालीच निवांत करत बसलो। तर त्याच वेळेस राधिकाच्या बहिणीचा व्हिडिओ कॉल आला। तुम्ही हे तिच्या बहिणीचं मस्त गोंडस बाळ बघू शकता। राणा आणि राधा त्याच्याबरोबर गप्पा मारत होत्या आणि सोबतच आमच्या इकडे साईड बाय साईड करंज्या सुद्धा होत होत्या, मस्त टम्म फुगलेल्या अशा ह्या करंज्या। या करंज्या करण्यासाठी मी रवा आणि मैदा दोन्हीचाही वापर केलेला आहे। मस्त खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या आणि आतमध्ये पुरेपूर असं सारण भरलेल्या ह्या करंज्या आहेत। दीदी ज्या दिवशी आबाला सोडायला आलती ना, त्या दिवशी पपया पिकल्या नव्हत्या, आज पिकलेल्या। मग म्हटलं चला पोरांना चिरून देऊयात, तेवढीच पोरं थोड्या वेळ नादी लागतात आणि आपल्या मागची कटकट कमी होती। पण करणार काय, राणा आहे ना अगोदरच आगाव आहे, पण आबा आल्यामुळे तो जास्तच मस्ती करत होता। ह्या पोत्यांना तर काही ही पोरं सोडतच नव्हती, त्याचा सोफा तयार करून त्याच्यावरच बसली होती आणि आबा बघितलं का कसा मुद्दाम आगावपणा करत होता। आणि नंतर आता करंज्या झाल्या, शंकरपाळ्या झाल्या, मध्ये थोडा वेळ गेला आणि त्यानंतर आम्ही करायला घेतली मस्त कुरकुरीत अशी लसूणी शेव आणि सोबतच लाडू देखील केले। सकाळच्या शंकरपाळ्या तुम्हाला दाखवायच्या राहिल्या होत्या, हे नेमकेच आले। ते म्हटले कसं काय झालंय फराळ बघू, तर त्यावेळेस त्यांनी ही शंकरपाळी ट्राय केली। खूपच मस्त सुंदर असे त्याला लेयर्स पडले होते आणि खुसखुशीत अशा पद्धतीची आपली ही शंकरपाळी झाली होती, म्हणजे अगदी तोंडात टाकताच विरघळतो म्हणताना तो प्रकार झाला होता। राणाला सुद्धा शंकरपाळ्या खूप आवडतात, तर त्याच्यामुळे तो कसा बसलाय मस्तपैकी खात। चला तर मग आजच्या पुरता हा होता एवढाच व्लॉग। परत एकदा भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।